5 मे श्रेष्ठ निसर्ग कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांचा स्मृती दिन। नमस्कार, मी तन्मय आणि तुम्ही पाहतात कल्लाकार दिन विशेष। हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती खेळत होती ती फुलराणी। ही सर्वांनाच आवडणारे निसर्गमय सुंदर कविता लिहिणारे निसर्ग कवी व प्राणी वनस्पती यांच्यावर या बालकथा लिहिणारे आपले सर्वांचे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा आज स्मृती दिन। बालकवी हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्ग कवी होते। त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1890 रोजी धरणगाव या ठिकाणी झाला। 1907 मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कवी संमेलन झाले। या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर कान्होबा रणछोडदास कीर्तीकर यांनी त्या संमेलनात ठोंबरेंना बालकवी ही उपाधी दिली। बालकवींची काव्य कारकीर्द उणीपुरी 10 वर्षाची होती। मराठी लेखक आणि कवी नारायण वामन टिळक यांच्या बरोबर त्यांनी बालपणातील काही काळ घालवला। ना. टिळक यांनी त्र्यंबक मधील प्रतिभा ओळखून त्यांना आपल्या घरी आणले। लक्ष्मीबाई टिळक यांचे बालकवींबरोबर मातृत्वाचे संबंध होते। बालकवी जेव्हा टायफॉइडने आजारी होते तेव्हा नारायण वामन टिळक आणि लक्ष्मीबाई यांनी 40 दिवस त्यांची काळजी घेतली। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे। ही सुद्धा त्यांची एक सर्वांनाच आवडणारी निसर्ग कविता। निसर्ग हाच त्यांच्या कवितेचा मध्यवर्ती बिंदू। बालकवींच्या बहुतेक कवितात निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्ग वर्णन हा त्यांच्या कवितेचा हेतू नाही। निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कवी मनाचे ते सहजोद्गार आहेत। निसर्गातील विविध दृश्यात त्यांना मानवी भावना दिसतात। फुलराणीतील एक कलिका आणि सूर्यकिरण यांची नाजूक प्रतिकथा या दृष्टीने लक्षणीय आहे। ती जेवढी अतिमानवी तेवढीच मानवी आहे। अरुण मध्ये पहाट फुलते या घटनेभोवती कल्पनाशक्तीच्या विभ्रमांचे भान हरविणारे जाळे विणले आहे। जोपर्यंत बालकवींची तंद्री आनंदी होती तोपर्यंत त्यांची कविता म्हणजे अलवार कोवळे अंग जशी काही फुलांची मूस होती। पण जेव्हा ही तंद्री कोळपल्यासारखी झाली तेव्हा त्यांची कविता उदासीनताच झाली। मर्ढेकरांच्या कवितेवर बालकवींचा मोठा प्रभाव होता। अशा 5 मे 1918 रोजी या श्रेष्ठ निसर्ग कवीने जगाचा निरोप घेतला। जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिन विशेष।